नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताच होमस्टाईल कुकिंगमध्ये। स्कूल चालू झालेले आहेत आणि स्कूल चालू झाल्यानंतर प्रत्येक आईला पडणारा नेहमीचा प्रश्न म्हणजे मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं। कारण भाजी चपाती दिली तर शक्यतो मुले टिफिन तसाच माघारी घेऊन येतात। त्यासाठीच आज आपण आठवडाभराच्या 6 वेगवेगळ्या हेल्दी आणि टेस्टी टिफिन रेसिपीज बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पहिली रेसिपी आहे रवा आप्पे। त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। इथे पाऊण वाटी रवा घेतलेला आहे, बिना भाजलेला रवा आहे हा। अर्धी वाटी दही, दही शक्यतो आंबट घ्यायचं आहे। थोडेसे ओले वाटाणे, खिसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, मोहरी घ्यायची आहे अर्धा चमचा, मीठ चवीनुसार आणि पाव चमचा बेकिंग सोडा लागणार आहे। बाउलमध्ये रवा घालून घेऊया, त्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे। हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। थोडंसं पाणी घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे 15 ते 20 मिनिट झाकून ठेवून द्यायचं, म्हणजे रवा व्यवस्थित भिजतो। झाकण खोलून बघा रवा व्यवस्थित भिजलेला आहे। आता यामध्ये भाज्या घालून घेऊया। वाटाणा, गाजर, कांदा, मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी घालून घेते, जास्त पातळही नाही करायचं। यामध्ये आता मोहरीची फोडणी घालून घ्यायची आहे। तेल घालून घेते मी, मोहरी घालूया। मोहरी व्यवस्थित तडतडली की ही फोडणी आपल्याला रव्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे। मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता यामध्ये बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे। मिक्स करूया। मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण अप्पे बनवायला घेऊया। तेल घालून घेऊया थोडंसं। अप्पे शिजवून घेऊया। 5 मिनिट झालेले आहेत। अप्पे उलटून दुसऱ्या साइडूनही भाजून घ्यायचे आहेत। छान रंग आलेला आहे अप्प्यांना। तेल टाकून घेऊया थोडंसं आणि दुसऱ्या साइडूनही अप्पे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। बघू शकता अप्पे एकदम मस्त झालेले आहेत। बघा एकदम सॉफ्ट आणि स्पंजी झालेले आहेत। टिफिन भरायला घेऊया। अप्पे ठेवून घेऊया आणि एक बनाना व्हेजिटेबल अप्पे आहेत, त्यामुळे हे असेच छान लागतात किंवा तुम्ही यासोबत केचपही देऊ शकता। बघू शकता आपल्या पहिल्या दिवशीचा टिफिन बनवून तयार आहे। खूप मस्त अप्पे झालेले आहेत। दुसरी रेसिपी आपण बघणार आहोत व्हेजिटेबल पुलाव आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। 1 वाटी शिजलेला भात घेतलेला आहे। रात्रीचा भात घेतला तरीही चालेल। बारीक चिरलेलं गाजर, पनीरचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। पनीर ऑप्शनल आहे, नाही घेतला तरीही चालेल। हिरवा वाटाणा घेतलेला आहे फ्रेश, तुम्ही फ्रोझन वापरला तरीही चालेल। बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि 1 मिरची असे 2 तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे। अर्धा चमचा जिरे, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, मीठ चवीनुसार घेतलेला आहे। चला तर मग पुलाव बनवायला घेऊया। पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेते। तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण तुपामुळे चव खूप छान लागते। हिरवी मिरची घालून घेतलेली आहे, जिरे घालून घेऊया, गाजर घालून घेऊया, वाटाणा, कांदा आणि हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे 1-10 मिनिट। आता यामध्ये पनीर घालून घेऊया, मिक्स करून घेऊया। मीठ घालून घेऊया यामध्ये। भात शिजवताना मीठ घातलेलंच आहे, तो अंदाज घेऊन मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालं की आता झाकण लावून 2 ते 3 मिनिट आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। झाकण खोलून बघूया, भाज्या शिजलेल्या आहेत। जास्त वेळ नाही लागत भाज्या शिजण्यासाठी। यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊया आणि 1-2 मिनिट आलं लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। भाजून झालं की आता यामध्ये आपण राईस घालून घेणार आहोत। गरम मसाला घालून घेऊया। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही मुलांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या घालू शकता। कोथिंबीर घालून घेऊया थोडीशी, नाही घातली तरीही चालेल। मिक्स करून घ्यायचं आणि आपला पुलाव तयार झालेला आहे। बघू शकता छान कलरफुल व्हेजिटेबल पुलाव बनवून तयार झालेला आहे। आता आपण टिफिन भरायला घेऊया। हा पुलाव लहान मुले खूप आवडीने खातात। मोठी मिरची घातलेली आहे, त्यामुळे टिफिनमध्ये भरताना आपण ती मिरची काढून टाकू शकतो।
फ्रूट्स देऊया थोडेसे, ऑरेंज आणि ॲपल ठेवून घेऊया. दुसऱ्या दिवशीचा टिफिन बनवून तयार आहे. खूप मस्त व्हेजिटेबल पुलाव झालेला आहे. तिसरी रेसिपी आपण बनवणार आहोत पालक पराठा. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. इथे मी अर्धी जुडी पालक घेतलेले आहेत. पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा तीळ आणि मीठ लागणार आहे चवीनुसार. चला तर मग पराठे बनवायला घेऊया. हा जो पालक आहे तो आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे 1-2 मिनिट. त्यासाठी मी पाणी उकळून घेतलेलं आहे. त्यामध्ये हा पालक घालून घेऊया. जास्त नाही शिजवायचा, फक्त 1-2 मिनिटच हा पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. बघा पालक मऊ झालेला आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. कच्च्या पालकचीही पेस्ट करून तुम्ही वापरू शकता, पण शिजवल्यामुळे त्याचा रंगही छान दिसतो आणि चवीलाही खूप छान होतो पराठा. हा पालक आता आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. पालक थंड झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पेस्ट करून घेऊया. थोडंसं पाणी लागलं तर घालून घ्यायचं आणि याची पेस्ट करून घेते. पालकची पेस्ट करून झालेली आहे. अगदी थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेतलेली आहे मी. आता आपण पराठ्याची कणिक मळायला घेऊया. बाउलमध्ये गव्हाचं पीठ घालून घेऊया, बेसन पीठ, ओवा घालून घ्यायचा आहे, तीळ, लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड, मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि हे मिक्स करून घ्यायचं. सगळे मसाले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि पालकची जी पेस्ट करून घेतलेली होती ती घालून घेऊया. पालकची पेस्ट वापरूनच कणिक मळून होते. जादा पाणी घालायची गरज नाही पडत. घट्टसर गोळा बनवून घेते मी. कणिक मळून झालेली आहे. आता याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता पराठे बनवायला घेऊया. जेवढा पराठा बनवायचा आहे तेवढा गोळा करून घ्यायचा आणि पराठा लाटून घेते. या पद्धतीने बनवलेले पराठे चवीला एकदम छान लागतात. लहान मुलांसोबत मोठेही आवडीने हे पराठे खातात. घेतलेल्या साहित्यामध्ये 3 ते 4 मीडियम आकाराचे पराठे बनून तयार होतात. आता पराठा लाटून झालेला आहे. त्याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसराही पराठा मी लाटून घेते. पराठे लाटून तयार झालेले आहेत. आता हे पराठे भाजून घेऊया. तवा गरम झालेला आहे. यावरती पराठा घालून घेऊया आणि साईडून थोडंसं तेल सोडून घ्यायचं, म्हणजे पराठा छान क्रिस्पी भाजला जातो. उलटून घेऊन त्याला तेल लावून घेते. तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. हा पराठा व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून घेते मी. छान क्रिस्पी पराठा भाजून तयार झालेला आहे. बघू शकता मस्त दिसत आहे. दुसराही पराठा मी भाजून घेते. बघा पराठे भाजून तयार झालेले आहेत. खूप छान दिसत आहेत. आता आपण टिफिन भरायला घेऊया. पराठ्यांसोबत दही मी अगोदरच ठेवून घेतलेलं आहे टिफिनमध्ये. पराठेही घालून घेऊया. तुम्ही यासोबत लोणचंही देऊ शकता. आणि एक छोटा टिफिन देत आहे मी. त्याच्यामध्ये थोडेसे फ्रूट्स घालून घ्यायचे. डाळिंब घालून घेत आहे मी आणि थोडेसे ब्लूबेरी घालून घेते. तिसऱ्या दिवशीचा टिफिन बनवून तयार आहे. पालक पराठा एकदम मस्त दिसत आहे आणि चवीलाही खूप छान लागतो. चौथ्या दिवसासाठी आपण बनवणार आहोत सँडविच. त्यासाठी मी इथे ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे. तुम्ही व्हाईट ब्रेडही घेऊ शकता. बारीक चिरलेलं टोमॅटो, कांदा, काकडी, सिमला मिरची, गाजर, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा मिरपूड, 1 चमचा टोमॅटो केचप, 1 चमचा मेयोनीज, मीठ चवीनुसार. चला तर मग सँडविच बनवायला घेऊया. सगळ्यात आधी ब्रेड भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी पॅनमध्ये बटर घालून घेते आणि ब्रेडची स्लाइस ठेवून घेऊया आणि ब्रेड भाजून घ्यायचा. नंतर आपल्याला सँडविच भाजून नाही घ्यायचं. त्यासाठी ब्राऊन ब्रेडच्या स्लाइस मी भाजून घेते, कारण भाजल्यानंतर छान क्रिस्पी होतात. बघा एकदम छान क्रिस्पी ब्रेड भाजून तयार झालेला आहे. याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसरी ब्रेडची स्लाइसही भाजून घेते. छान क्रिस्पी ब्रेड भाजून तयार झालेला आहे. आता आपण सँडविच बनवायला घेऊया. बाउलमध्ये सगळ्या भाज्या घालून घेऊया. गाजर, कांदा, काकडी,
टोमॅटो, सिमला मिरची, छान दिसत आहे एकदम आणि टेस्टलाही खूपच छान लागतं. आता आपण टिफिन भरायला घेऊया. सँडविचच्या 4 स्लाइस करून घेतलेल्या आहेत, त्या आता ठेवून घेते टिफिनमध्ये. आणि बिस्किट ठेवून घेऊया. रोजच फ्रूट्स खायला नाही आवडत, मुलांना चेंज पण हवा असतो. अशा पद्धतीने आपल्या 4थ्या दिवशीचा टिफिन बनून तयार आहे. मस्त दिसत आहे एकदम. 5वी रेसिपी आहे व्हेजिटेबल पॅनकेक. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, खिसलेलं गाजर, बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेली सिमला मिरची, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरेपूड आणि मीठ चवीनुसार घेतलेलं आहे. चला तर पॅनकेक बनवायला घेऊया. बाउलमध्ये सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. कोबी, गाजर, सिमला मिरची, कांदा, लाल तिखट घालून घ्यायचं आहे, जिरेपूड, आलं लसूण पेस्ट, मीठ घालून घ्यायचे आहे चवीप्रमाणे. यांना 2 ते 3 मिनिट आपण शिजवून घेऊया. बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित शिजले जातात हे पॅनकेक. झाकण खोलून बघूया. आता हे पॅनकेक आपण उलटवून घेऊया. मस्तच एकदम छान रंग आलेला आहे याला, बघू शकता. छान क्रिस्पी भाजले गेलेले आहेत. आता दुसऱ्या साईडूनही आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया. झाकायची गरज नाही, आता यांना असंच भाजून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडून हे पॅनकेक व्यवस्थित भाजलेले आहेत. बघा एकदम छान भाजलेले आहेत आणि छान क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया. छान पॅनकेक झालेले आहेत. बाकीचेही पॅनकेक मी बनवून घेते. भरपूर भाज्या वापरून केलेले पॅनकेक आहेत हे, त्यामुळे छान हेल्दी ऑप्शन आहे टिफिनसाठी. पॅनकेक काढून घेऊया. सगळे पॅनकेक बनवून झालेले आहेत. बघू शकता एकदम मस्त पॅनकेक झालेले आहेत. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण टिफिन भरायला घेऊया. पॅनकेक ठेवून घेऊया आणि सोबत एक केक देत आहे. 5व्या दिवशीचा ही टिफिन बनवून तयार आहे. खूप मस्त पॅनकेक झालेले आहेत. खूप छान दिसत आहेत हे. 6वी रेसिपी आहे बटाट्याची भाजी आणि चपाती. त्यासाठी इथे मी 2 मीडियम आकाराचे बटाटे थोड्याशा मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत. 1 वाटी गव्हाचं पीठ, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा चाट मसाला लागणार आहे. सगळ्यात आधी
कणिक मळून घेऊया. त्यासाठी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे बाउलमध्ये. मीठ घालून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून ही कणिक मळून घेते. कणिक मळून घेतलेली आहे. आता याला थोडंसं तेल लावून घेऊया. कणिक मळून झालेली आहे. आता ही साईडला ठेवून देऊया आणि भाजी बनवायला घेऊया. पॅनमध्ये तेल घालून घेऊया. थोडंसं मोहरी घालून घेऊया. जिरे, कढीपत्त्याची पाने मिक्स करून घेऊया हे. आणि यामध्ये आता बटाटा घालून घ्यायचा आहे आणि हे 1-2 मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये हळद घालून घ्यायची आहे. लाल तिखट घालून घेऊया. मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. मीठ थोडंसं कमीच घालायचं कारण नंतर आपण चाट मसालाही घालणार आहोत, त्यामध्येही मीठ असतं. मिक्स करून झालं की याला झाकण लावून 5 ते 6 मिनिट आपण शिजवून घ्यायचे आहेत. बटाटे बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत. आधेमध्ये खोलून बटाटे मिक्स करायचे आहेत म्हणजे बटाटे करपणार नाहीत. मिक्स करून झालं की पुन्हा एकदा झाकून यांना शिजवून घेऊया. झाकण खोलून बघूया. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. बटाटा शिजलाय की नाही ते चेक करूया. बघा बटाटा एकदम व्यवस्थित शिजलेला आहे, बघू शकता. आता यामध्ये आपण गरम मसाला आणि चाट मसाला घालून घेऊया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून झालं की झाकण ठेवून अजून 1 मिनिट हे शिजवून घ्यायचं म्हणजे मसाले व्यवस्थित शिजले जातील. बघा एकदम मस्त भाजी झालेली आहे. छान बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता आपण चपाती बनवायला घेऊया. चपाती लाटून घेते मी. तेल लावून घ्यायचं आहे. आतमध्ये थोडंसं फोल्ड करून घेते मी हे आणि चपाती लाटून घेते. चपातीच्या ऐवजी तुम्हाला जर मसाला पराठा द्यायचा असेल तर तोही देऊ शकता, पण चपातीसोबत ही बटाट्याची भाजी खायला खूप छान लागते. चपाती लाटून झालेली आहे. ही आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि दुसरी ही चपाती मी लाटून घेते. चपाती लाटून तयार झालेल्या आहेत. आता आपण ह्या चपात्या भाजून घेऊया. तवा गरम झालेला आहे, त्यावरती तेल घालून घेऊया आणि चपाती घालून घेऊया. चपाती उलटून घेऊन त्याला मी तेल लावून घेते. तुम्हाला जर तूप लावलेलं आवडत असेल तर तुम्ही तूपही लावू शकता. आणि ही चपाती भाजून घेते. चपात्या भाजून झालेल्या आहेत. आता आपण टिफिन भरायला घेऊया. बटाट्याची भाजी घालून घेऊया टिफिनमध्ये. चपाती ठेवून घेऊया. एकदम छान दिसत आहे बटाट्याची भाजी, बघू शकता. आणि टेस्टलाही खूप छान लागते. आणि अशा पद्धतीने आपला 6व्या दिवसाचाही टिफिन बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला या 6 हेल्दी आणि टेस्टी टिफिन रेसिपीज कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.